आणि थांबायचं जरा पंचानी अपडेट होते रामबाग करू का झालं का करायचं ना पटापट हॅलो चेक काय म्हणतो पंचाने 2 मिनिटं थांबायचं जरा ऑनलाईनचं आपलं चालू आहे ते थोडंसं बाकी आहे पंचाने सामना चालू करायचा आहे पहिलं षटक भागेश यांचं स्ट्राईक वरती आहेत योगेश पहिला चेंडू उलट चेंडू सरळ ढकललेला आहे 1 धाव पूर्ण धावसंख्येत भर धावसंख्या झालेली 1 आणि रामबाग संघाने आपली खातं खोललेलं आहे मैदान क्रमांक 2 वरती पंचांनी मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे सामना त्वरित चालू करायचा आपले बरेच सामने खेळायचे आहेत मैदान क्रमांक 2 पंच यांनी जरा सामना चालू करायचा आहे मैदानावर जाऊन चांगला चेंडू काही समजला नाहीये ऋषिकेश यांना निर्धाव चेंडू एक चेंडू 1 धाव झालेली आहे रामबाग संघाची एक चांगले गोलंदाज भागेश आपल्या संघासाठी नेहमी चांगलेच योगदान देतात पुढील चेंडू भागेश यांचा उलटा चेंडू आणि झेलबाद ऋषिकेश झेलबाद झालेले आहेत आणि पहिलाच धक्का बसलेला रामबाग संघाला ऋषिकेशच्या मार्फत आणि भागेश यांनी याच्या रूपाने मोठा आदरा बसलेला रामबाग संघाला एक बडी बात 1 धाव पहिलं षटक मार्गस्थ मांडई संघाची चांगली सुरुवात केलेली आहे पहिल्या षटकात विकेट मिळवलेली आहे भागेश यांनी जरा खेळाडूंनी पटापट यायचं आहे आपल्या बरेच सामने खेळवायचे आहेत आणि नवीन फलंदाज सागर आलेला आहे पाहूया आपल्या संघासाठी काय करतात सागर जरा लवकर स्ट्राईक घ्यायचं आहे बरेच सामने खेळायचे आहेत सागर जरा घाई करायचं आहे खेळाडूंना नम्र विनंती आहे भागेश यांनी चांगली सफलता मिळवलेली आहे पहिल्या षटकात 1 गडी बाद केलेला आहे पुढील चेंडू भागेश यांचा सागर यांना पुन्हा फुलटा चेंडू सरळ घेतलेला आहे आणि पुन्हा आणि धावबाद सोडलेला आहे भागेश यांनी तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं पण भागेश यांनी बॉल कलेक्ट न करता रनआउटची संधी घालवलेली आहे 2 धावा झालेल्या आहेत आणि जरा कोणाची गाडी आहे का बघा बेलिनो सिटी 007 कोणाची असेल त्यांनी जरा गाडी काढून घ्यायची आहे सिटी 070 गाडी क्रमांक आहे त्याची गाडी कोणाची असेल त्यांनी गाडी काढून घ्यायची आहे थोडं वाहतुकीची अडचण निर्माण होते सिटी 070 गाडी क्रमांक आहे जर कोणाची असेल त्यांनी काढून घ्यायचे चांगला चेंडू भागेश यांचा काही समजला नाही निर्धाव चेंडू
आणि चांगलं षटक भागेश यांचं. चांगली गोलंदाजी. एक गडी बाद केला आहे त्यांनी पहिल्या षटकात आणि धावसंख्या झालेली आहे 3 धावा. 3 धावा. गोलंदाजीचं नाव सांगायचं. सार्थ. एक चांगले गोलंदाज सार्थ. वैयक्तिक पहिला संघाकडून दुसरं षटक सार्थ. आणि काहीसा बाहेर चेंडू पडलेला ऑफच्या दिशेने आणि वाईट घोषित केलाय पंचांनी. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली 4. चांगली सुरुवात मंडई संघाकडून. एक गडी बाद केला आहे. 4 धावा झालेल्या आहेत. पुढील चेंडू सार्थ यांचा. ऋषिकेश यांना मारण्याचा प्रयत्न आणि पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली 5. वाईट चेंडू. एक पण नाही. योगेश स्ट्राईक वरती आहे. आणि पुढील चेंडू सार्थ यांचा. आणि चांगला चेंडू मध्ये आलेला आहे. काही कळलं नाही हे. योगेश यांना निर्धाव चेंडू. पहिले 2 चेंडूवरती वाईट मिळाला होता रामबाग संघाला आणि तिसरा चेंडू कमबॅक केलेला आहे सार्थ यांनी. पुन्हा त्यांना चेंडूचा टप्पा सापडलेला आहे. आणि चांगलाच ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एका धावावर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 6 धावा. दुसरं षटक मार्गस्थ. सार्थ यांचा पुढील चेंडू. सागर यांना सरळ मारलेला चेंडू आणि चांगला चौकार. चौकार मिळालेला आहे आणि सागर यांच्या बॅटवरून पहिला चौकार रामबागसाठी. चांगली सुरुवात सागर यांची. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली 10. रामबाग संघ पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना आणि पुन्हा सरळ खेचलेला चेंडू. 4 धावा. सागरांच्या बॅट म्हणून सलग 2 चौकार मिळालेले आहेत आणि सार्थ यांना 2 चौकार खायला मिळालेले आहेत. सरळ चेंडू वरती 2 चौकार. सागर यांची चांगली सुरुवात. वैयक्तिक. धावसंख्या झालेली आहे 14. 2 सलग चौकार मारलेले आहेत सार्थ यांच्या गोलंदाजीवर.
चांगली सुरुवात सागर यांची. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. पुन्हा एक हॉपच्या दिशेने आणि एज घेतलेली आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 18 आणि 3 चौकार मिळालेले आहेत सागर यांना या षटकात. 12 धावा तब्बल आणि 2 वाईटच्या धावा अशा 14 धावा आलेल्या आहेत सार्थ यांच्या या गोलंदाजीवर. काहीसं मागलं षटक आणि आपले वसईचे प्रदीप पाटील आलेले आहेत आपल्याकडे मान्यवर. त्यांचा सत्कार मनीष हे करतील. व्यासपीठावर यायचे प्रदीप पाटील यांनी. मनीष यांनी सत्कार करायचा त्यांचा. प्रदीप पाटील आणि पुढील सागर यांचा मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आणि षटक संपलेला आहे. आणि मनीष सत्कार करताना प्रदीप पाटील यांचा सन्मान चिन्ह देऊन षटक संपलेले आहेत. 2 षटकं संपलेली आहेत आणि धाव संख्या झालेली आहे 18 तब्बल. किती काढले 15 धावा आल्यात सार्थ यांच्या या. मागलं षटक सार्थ यांचं. भाग्यशाली 3 धावा दिल्या होत्या मागच्या षटकामध्ये आणि तब्बल आता 15 धावा दिल्यात सार्थ यांनी. पाहूया पॉवर प्लेचा तिसरं षटक भाग्येश यांचं. पुढील षटक घेऊन येत आहे वैयक्तिक दुसरा संघाकडून. तिसरं षटक भाग्येश यांचं. क्रिट आणि जरा लक्ष द्यायचं आहे. क्रेटा गाडी आहे 488. जरा यायचं आहे. कोणी असेल त्यांनी त्यांची ज्यांची गाडी आहे त्यांनी येऊन काढून घ्यायची. जरा वाहतुकीस अडचण निर्माण होते. स्टेजच्या बाजूला गाडी लावलेली आहे क्रेटा. जरा गाडी काढून घ्यायचं आहे कारण अडचण निर्माण होते वाहतुकीस. क्रेटा गाडी आणि बलिनो. आणि चौकार मिळालाय. एज लागून भाग्येश यांचा चांगला चेंडू होता पण एज लागून 4 धावा मिळालेल्या आहेत रामबाग संघाला. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 22. तिसरं षटक चालू आहे. पुढील चेंडू भाग्येश यांचा आणि गचाळ क्षेत्ररक्षणचे पाहायला मिळाले आणि 2 धावा मिळालेल्या आहेत योगेश यांना. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेल्या आहे 24. तिसरं षटक मार्गस्थ आहे भाग्येशच्या रूपाने. पहिल्या षटकात फक्त 3 धावा दिल्या होत्या भाग्येश यांनी. चांगलं षटक टाकलं होतं पॉवर प्लेमध्ये पण. मारण्याचा प्रयत्न काही जमला नाहीये. निर्धाव चेंडू. कमबॅक केलेला आहे भाग्येश यांनी. पहिला सामना झाला होता मांडले विरुद्ध वेळी आणि त्यामध्ये मांडले संघ विजय झालेला आहे. एसके वसई संघ विजय झाला आहे. चांगला चेंडू. 1 धाव घेतलेली आहे योगेश यांनी. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 25. 1 गडी बाद 25 धावा. तिसरं षटक मार्गास्थ. 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. मारण्याचा प्रयत्न. चांगला गोलंदाज चेंडू. निर्धाव चेंडू. तिसरं षटक चालू आहे भाग्येश यांचं. दुसरं षटक
आणि चांगला चेंडू कमबॅक केलेला आहे भाग्यशानी आणि धावसंख्या झालेली आहे 25 धावा, 3 षटकं संपलेली आहेत, 1 विकेट गेलेली आहे ऋषिकेशच्या रूपाने. 3 षटकात धावसंख्या 25. कधी जायचं का? आणि नवीन गोलंदाज जयदीप, वैयक्तिक पहिलं संघासाठी 64 षटक, 25 धावा झालेल्या आहेत 3 षटका दरम्यान, 1 गडी बाद झालेला आहे. रामबाग संघाचा योगेश आणि सागर. योगेश स्ट्राईकवरती आहे, सागर नॉन स्ट्राईकवरती आहे. सागर यांनी 3 चौकार मारले होते सार्थ यांच्या गोलंदाजीवरती. तब्बल 15 धाव घेतल्या होत्या त्या षटकात, दुसऱ्या षटकामध्ये. जयदीप वैयक्तिक पहिलं संघाकडून 4थं षटक. सरळ मारलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव पूर्ण. धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे 26. आणि सागर यांनी हॉपच्या दिशेने मारला होता, 1 धाव पूर्ण झालेली आहे. धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे 27. काहीशी चांगली सुरुवात केलेली आहे रामबाग संघाने. चांगलं क्षेत्ररक्षण चिन्मय यांचं. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू. धाव संख्या झाली आहे 27. आणि आपले वसईचे समाजसेवक भार्गव चौधरी आलेले आहेत, त्यांचे स्वागत अमोल पाटील करतील. अमोल पाटील, त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. अमोल पाटील यांनी, भार्गव चौधरी यांनी स्टेजवर यायचं आहे, पुढे येऊन आपला सन्मान करायचा आहे. निर्धाव चेंडू, आणि अमोल पाटील भार्गव चौधरी यांचा सन्मान करताना सन्मान चिन्ह. धन्यवाद अमोल पाटील. 4 षटकं संपलेली आहेत, धावसंख्या झालेली आहे 27. जयदीप यांचं चांगलं षटक, फक्त 2 धावा दिल्यात जयदीप यांनी आणि कमबॅक करून घेतलेला. आणि पुढील गोलंदाज चिन्मय, वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 5वं षटक. मांडई संघ
चिन्मय जरा घाई करायचं आहे कारण आपल्या बरेच सामने खेळवायचे आहेत. त्यासाठी जरा सर्व खेळाडूंना नम्र विनंती आहे की आपण जरा वेळ कमी घ्यायचा आहे कारण आपल्याला सामने खरेच खेळवायचे आहेत. वेळ कमी आहे. चांगला शॉपच्या दिशेने चढवला चेंडू आणि एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे 28. मागच्या जयदीप यांनी चांगलं षटक टाकलं. फक्त 2 धावा दिल्या होत्या त्यांनी. 2 धावावर समाधान मानायला मिळालं होतं रामबाग संघाला. चिन्मय ब्रेक करतात. शॉर्ट चेंडू आणि समाचार घेतलेला आहे योगेश शाणे आणि चौकार मिळालेला आहे योगेश यांना. अतिशय शॉर्ट चेंडू होता त्याचा पुरेपूर फायदा घेतला योगेश आणि चौकार मिळालेला आहे. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे 32 धावा. वैयक्तिक 15 धावावर खेळतो योगेश. चांगलं योगदान देतात रामबाग संघासाठी. पुढील चेंडू आणि पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. खराब चेंडू अतिशय खराब चेंडू आणि वाईट. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे 33 धावा आणि पंचांनी नो दिले आणि फ्री हिट मिळालेला आहे. जरा खेळाडूंना नम्र विनंती आहे की पंचांचा सन्मान राखायचा आहे. दिलेल्या निर्णयाचा वादविवाद करू नये. पंच आपली चांगली कामगिरी बजावतात आणि पंचांनी नो बॉलवरती फ्री हिट दिलेला आहे. चिन्मय आणि बाणाचा प्रयत्न योगेशांचा काही जमला नाही आहे आणि फ्री हिटचा फायदा नाही घेतला योगेशांनी. निर्धाव चेंडू गेलेला आहे फ्री हिटचा. आणि लेगच्या दिशेने चेंडू आणि एक धाव पूर्ण. जयदीप यांचं चांगलं फील्ड क्षेत्ररक्षण आणि धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे. 34 धावा. 34 धावा झालेल्या आहेत. वैयक्तिक 16 धावावर खेळतोय योगेश आणि सागर 15 धावावरती. जरा घाई करायचं आहे खेळाडूंनी. बरेच सामने खेळायचे आहेत आपल्याला. मारण्याचा प्रयत्न चेंडू काही समजला नाही आहे सागर यांना. निर्धाव चेंडू फुलटच चेंडू सरळ मारलेला चेंडू. एक धाव पूर्ण केलेला आहे. गचाळ क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते आणि 2 धावा मिळालेल्या आहेत सागर यांना. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे 36. षटक संपलेले आहे. 5 षटकात 36 धावा झालेल्या. 1 गडी बाद. रामबाग संघ 5 षटकं झालेली आहेत. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 36.
अगदी चांगली सरासरी राखत फलंदाजी करताना आपण पाहताय. अगदी चांगलं क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. बॅटर जर आपण पाहिलं ज्या प्रकारची गोलंदाजी होते त्याला प्रत्युत्तर देत आहेत आणि गोलंदाज देखील अगदी चांगली गोलंदाजी करताना दिसतात, परंतु विकेट मात्र त्यांना मिळवावी लागेल कारण की ही जोडी मात्र आपण पाहतायत तर जमताना दिसते. स्पेशली खास करून आपण सागरला पाहतोय. अगदी चांगली बॅटिंग सागरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 3 चौकार सागरच्या बॅटमधनं आतापर्यंत आले. तिथे मात्र बॅकफुटला योगेश गेले होते. चेंडूला खेळलं. 1 रन कंप्लीट होते आणि या एका धावेने धावसंख्या रामबाग या संघाची झाली आहे धावफलकावरती 37. इथे मात्र आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेगला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पायावरती चेंडू आदळला गेला. पंचांनी लेग बाईसचे संकेत दिलेले आहेत आणि एक्स्ट्रासच्या माध्यमातून आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 38. 6वं षटक हे मार्गस्थ आहे. बाईसचे संकेत पंचांकडनं आलेले आहेत. 22च्या माध्यमातून आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 39. आपण पाहत आहात सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित वाडवळ प्रीमियर लीग. यावेळेला मात्र डाऊन द लेग चेंडू जाताना पाहायला मिळालाय. पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेमध्ये नेले आहेत आणि वाईटचे संकेत दिलेले आहेत. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. मैदान क्रमांक 1 वरती वेडी विरुद्ध माकुणसार. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉससाठी यायचे. त्याचबरोबर मैदान क्रमांक 2 वरील लढत असेल चिंचणी विरुद्ध SK विरार ब. या चारही संघाच्या कॅप्टन्सना विनंती आहे टॉससाठी यायचे. पुन्हा एकदा मी अनाउन्समेंट करतोय. वेडी विरुद्ध माकुणसार आणि चिंचणी विरुद्ध SK विरार ब. टॉससाठी यायचे. चिन्मय आलं गोलंदाजी मार्कवरती. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू खूपच बाहेर. परंतु इथे स्टंपेट अगदी चांगलं यष्टिरक्षण पाहायला मिळालं. विकेटचं होते पतन. इथे मात्र खेळण्यास प्रवृत्त केलं होतं फलंदाजाला. अगदी चांगली फ्लाईट तिथे पाहायला मिळाली. खूपच बाहेर चेंडू होता. वाईट गेला तरी काही हरकत नाही, परंतु एक प्राइसलेस विकेट तिथे जरूर मिळते. 3 गडी बाद झालेले आहेत रामबाग या संघाचे. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 6 षटकांच्या खेळानंतर 41. नवीन फलंदाज हिमांशू नव्यानं. नवीन फलंदाज हिमांशू नव्यानं दाखल झालेला आहे.
माझगाव डॉकमध्ये कार्यरत असणारे सन्माननीय आदरणीय विवेकजी वर्तक इथे उपस्थित झालेले आहेत. विवेकजी वर्तक साहेबांचं आपण करूया हार्दिक स्वागत. या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळलेला आहे थर्डमॅनच्या दिशेला. डीप बॅकवर्ड पॉईंटला आपण पाहिलं तर हा चेंडू गेलेला आहे आणि 2 धावा मात्र परिपूर्ण केल्यात. या 2 धावांच्या मदतीने आपण पाहताय धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 43. या ठिकाणी आपण पाहताय सन्माननीय आदरणीय विवेकजी वर्तक इथे उपस्थित झालेले आहेत. चिरागजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होत असताना इथे आपण पाहतोय बॅटची कडा लागली. विकेट किपरनं मात्र अगदी चांगली कामगिरी केली. यष्टांच्या मागे अगदी चांगला झेल टिपलाय. विकेटचं झाले पतन. या ठिकाणी आपण पाहतायत विवेकजी वर्तक साहेबांचा हा शाही सन्मान होत असताना वाडवळ प्रीमियर लीग 2025च्या वतीने. इथे आपण पाहिलं तर एकामागोमाग एक धक्के जे आहेत ते दिले गेले. तिथे आपण पाहिलं 4 गडी बाद झाल्या. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते झालेली आहे 43. सहा पूर्णांक 4 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या धाव फलकावरती 43 झाली आहे. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती चिन्मय. चांगला स्पेल आतापर्यंत चिन्मयने हाताळलेला आहे. 1.4 षटक आतापर्यंत त्यांना हाताळलेत. 12 धावा दिल्यात आणि 2 विकेट मिळवल्यात. चिन्मय षटकातील पुढचा बॉल घेऊन अडचणीत आणलेला आहे रामबाग संघाला. ते मात्र अगदी चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी आणि याही वेळेला आपण पाहिलं चांगलं वर्क विकेट किपरच्या माध्यमातून रनआउटच्या माध्यमातून लागतोय. इथे 5वा धक्का रामबाग संघाला. नवीन फलंदाज नव्यानं विनेश दाखल झालेला आहे. काय कमालीची गोलंदाजी केली बघा. या अगोदर देखील मी उल्लेख केला होता. गोलंदाजी तर चांगली होते आहे त्याचबरोबर क्षेत्ररक्षकाचं कौतुक करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. काय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालंय बघा. गोलंदाज जे आहेत ना ते आपण सातत्यपूर्ण क्रिकेटमध्ये पाहिलंय. सामना जिंकवून देतात परंतु एखादी स्पर्धा जिंकवली जाते ते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहिलं T20 वर्ल्ड कपची ती फायनल डेव्हिड मिलरचा घेतलेला सूर्यकुमारने कॅच आणि त्यानंतर संपूर्ण भारतवर्षामध्ये आनंदोत्सव साजरा झाला. म्हणजे फिल्डर हा खूप महत्त्वाचा दुवा आहे. इथे मात्र फुलटॉस बॉल चांगल्या प्रकारे खेळला. इथे मात्र झेलची होण्याची दाट शक्यता. काय सुंदर षटक चिन्मयचं पाहायला मिळालं. अप्रतिम गोलंदाजी. 7 षटकं झाली आहेत. 6 धक्के दिले आहेत. धाव संख्या झाली आहे 43 वर. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. अफलातून क्लासिकल. चिन्मयनं मात्र आपल्या गोलंदाजीनं या मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. धाव संख्या जर आपण पाहिली तर धाव संख्या झालेली आहे धाव फरकावरती 43.
6 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 43 झाली आहे. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. सानिध्य गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर. आता या सत्रातील 3 षटका बाकी आहेत. 3 षटकांमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल ते पाहावं लागेल. सानिध्य आलंय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र अगदी चांगला बॉल होता. बॅकफुटला फलंदाज गेले, बॅकवर्ड पॉइंटला चेंडूला खेळून काढलं. 1 रन कंप्लीट होतीये आणि या एका धावेने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 44. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत वेडू विरुद्ध माकुणसार. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉस साठी यायचंय. सानिध्याने देखील आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली आहे. 1.2 षटकं त्यांना आतापर्यंत हाताळले. 3 धावा मोजल्यात, 1 विकेट प्राप्त केली आहे आणि अडचणीमध्ये रामबाग संघ हा जरूर पाहायला मिळतोय. 6 गडी बाद झाले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 44 झाली आहे. षटकातील पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचं मेरिट ओळखून खेळणं गरजेचं आहे. इथे जर आपण पाहिलं तर थोडासा खाली राहिला चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क हवा तसा पाहायला मिळाला नाही. या अगोदरचं षटक आपण पाहिलं काय कमालीचं षटक चिन्मयचं पाहायला मिळालं. त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर चिन्मयने 3 धावा मोजल्या होत्या आणि त्या षटकामध्ये देखील विकेट 3 गेल्या. 2 त्यांना स्वतः अर्जित केल्या आणि 1 रनआउटच्या माध्यमातून ती विकेट मागील षटकामध्ये पाहायला मिळाली. सानिध्य पाहूया. षटकातील पुढचा बॉल घेऊन होईल तयार. ते मात्र डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे जोरदार अपील, परंतु त्याचा इम्पॅक्ट मिडल स्टंपवरती पंचांना जाणवला नाही आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर हा डॉट चेंडू पाहायला मिळालाय. 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 44. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलेला आहे. आठ षटकं झालेली आहेत. 8 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या रामबाग संघाची झाली आहे धाव फलकावरती 46. अजूनही 2 षटकं बाकी आहेत या सत्रातील. आता या 2 षटकांमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. निशांत आणि रोहित ही दोन्ही बॅट जोडी जर आपण पाहिलं, दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलेत तर नव्यानं मैदानामध्ये स्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता 12 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील. 8 षटकं झालेत, 46 धावा या फलकावरती झाल्यात. चला शेवटचा आणि अंतिम कॉल आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनसाठी. वेळी संघाचा कर्णधार आणि माकुणसार संघाचा कर्णधार टॉस करिता लवकरात लवकर या. यावेळेला मात्र चांगल्या प्रकारे खेळलेला आहे जितेंद्र. आपण पाहतायत गोलंदाजी मार्गवरती दाखल झाल्यात. 47 धावा या फलकावरती झाल्यात. इथून मात्र पॉवर हिटिंग करावे लागेल जर चांगलं टार्गेट सेट करायचं आहे रामबाग संघाला. सद्यस्थितीला 6 गडी बाद झाले, 47 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावरती. षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जितेंद्र होत आहे तयार. यावेळेला मात्र थोडा खाली टाकलेला चेंडू, बॉटम हँडचा केलेला परिपूर्ण वापर. सॉफ्ट हँडने चेंडूला खेळलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेला डीपमध्ये चेंडू गेला, परंतु थोडंसं फॉर्मलिंग तिथे क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला आणि त्याचाच फायदा फलंदाजांनी उचलला. या 2 धावांनी आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे रामबाग संघाची 49. आपल्या फिरकीमध्ये जणू काही मांडलई संघाच्या गोलंदाजांनी फलंदाजांना बांधून ठेवलंय. इथे मात्र लो फुलटॉस चेंडू चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. ऑन साइडला चेंडू जातोय, सीमा रेषा पार, येतोय चौकार.
आणि या चौकाराच्या साहाय्याने आपण पाहिलं तर सांघिक अर्धशतक हे लागलं जाते. धावफलकावरती 53 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू झालेत. षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज जितेंद्र तयार. इथे मात्र आपण पाहतात अगदी चांगल्या प्रकारे या चेंडूला खेळलेला आहे मिडविकेटच्या क्षेत्रात आणि या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 57. 8.4 चेंडूंचा खेळ झालाय. एक्सपेन्सिव्ह हे षटक नक्कीच म्हणावं लागेल. 11 धावा आतापर्यंत मोजलेल्या आहेत जितेंद्रने या षटकात. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जितेंद्र होतोय तयार. अगदी चांगला फटका ऑन साइडला खेळलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेला. आउटस्टँडिंग सिक्सर षटकार. थँक्यू. अगदी चांगला फटका मच निडेड 6 इथे नक्कीच म्हणावी लागेल. आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावांची लयलूट जी आहे ती पाहायला मिळते. 6 गडी बाद झालेल्या आहेत. 63 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती 1 त्यानंतर 2 धावा पाहायला मिळाल्या. बघा स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर या धावा मोठ्या प्रमाणामध्ये या षटकात पाहायला मिळाल्या. त्यानंतर सलग 2 चौकार आणि त्यानंतर हा आलेला षटकार. पुन्हा एकदा चांगला फटका चांगलं टायमिंग. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप चौकार. थँक्यू. वेडू विरुद्ध माकुणसार या दोन संघांमध्ये टॉस आता केला जातोय. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. एक्सपेन्सिव्ह ओव्हर. 21 धावा तब्बल कुठल्या गेल्या. 67 धावा या धावफलकावरती झालेल्या आहेत 9 षटकांच्या खेळानंतर. माकुणसार वन द टॉस. नऊ षटकं झालेली आहेत. 9 षटकांच्या खेळानंतर रामबाग संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 67. शेवटचं षटक या सत्रातील बाकी आहे आणि शेवटचं षटक हाताळणीकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर जयदीप. माजी नगरसेवक सन्माननीय आदरणीय पप्पूजी माकवा साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. शब्दसुमनांनी वाडवळ प्रीमियर लीग 2025 मध्ये पप्पू साहेबांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मात्र अगदी चांगला बॉल होता. पंचांकडे दाद जरूर मागितली होती. पायाला चेंडू आदळला होता परंतु लेग बाईसचे संकेत. इम्पॅक्ट जर आपण पाहिला तर आउटसाइड ऑफ होता. पिचिंग देखील आउटसाइड ऑफ होती आणि त्याच्याचमुळे पंचांनी नकार दर्शवलेला आहे. आता या शेवटच्या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील सध्या आपण पाहतोय. ही एक धाव एक्स्ट्राच्या माध्यमातून ऍड होऊन होते. धाव संख्या 69 झाली या फलकावर. अगदी चांगला फटका इथे खेळलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेला. एक धाव घेतले. दुसऱ्याचा प्रयत्न देखील आहे आणि अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट तिथे पाहायला मिळाली आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 71. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत या सत्रातील. डॉट चेंडू आलेला आहे आणि 2 चेंडू आता बाकी आहेत या सत्रातील. 9.4 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 71.
अगदी चांगला फटका इथे थर्डमॅनच्या रिझनला खेळलेला आहे. फिल्डर तिथे आहे डीपमध्ये. चांगले क्षेत्ररक्षण फेकी येईल तिथपर्यंत आपण पाहताय. तर 2 धावा या अगदी चांगल्या प्रकारे परिपूर्ण केल्यात. फलंदाज जाणतायत की धावा आपल्याला चांगल्या प्रकारे जमवायच्या आहेत आणि शेवटच्या षटकात जे बेसिक क्रिकेट आहे ते बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 9.5 षटकं झाली आहेत. आता शेवटचा चेंडू या सत्रातील 73 वर 6 अशी स्थिती पाहायला मिळते. हॅलो हॅलो सर, एक मिनिट. आपल्याकडे आता श्री पप्पू माकवा साहेब आलेले आहेत, माजी बांधकाम सभापती वसईचे आणि एक उत्कृष्ट खेळाडू. त्यांचा आपण एक सन्मान चिन्ह देऊन गौरव करायचा आहे. आपल्या अध्यक्ष समोशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लबचे अमोल पाटील यांच्याकडे मी सत्कार करण्याची विनंती करतो. फोटो घे. हॅलो. हाय झुमका वाली पोर, हाय नदी तडीले चालनी, हाय झुमका वाली पोर, हाय नदी तडीले चालनी. नदी तडीले चालनी, हाय नदी तडीले चालनी. मला राग्यावा घ्यानी जोडी आणि केव्हा तितडी चालनी, हाय झुमका वाली पोर, हाय नदी तडीले चालनी. थँक्यू डीजे. सर्व संघ आणि कर्णधार यांना सगळ्यांना विनंती आहे, भोजनाची व्यवस्था केलेली आहे समाज मंदिर ट्रस्टच्या टेरेस फ्लोअरवर. तर आपापल्या संघाच्या कर्णधारांनी येऊन इथे जी जेवणाची कुपनं आहेत ती घेऊन जायची आहेत आपल्या संघासाठी. सगळ्या संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, जेवण भोजन हे तयार झालेलं आहे. कुपनं घेतल्याशिवाय जाऊ नये, कारण जेवण देणार नाहीत तिथे. तर कुपनं घेऊन जायचे आहेत. कर्णधारांना विनंती आहे, समालोचन कक्षाकडून आपण कुपनं घेऊन जायचे आहेत भोजनाची.
थँक्यू डीजे. साडीवर पोरीशी चला मैदान क्रमांक 1 वर सेकंड इनिंगला आपण सुरुवात करूया. 10 षटकं आपण पाहिली. 10 षटकांमध्ये 74 धावा या धावफलकावरती लावल्या गेल्या. 75 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते सेकंड इनिंगमध्ये मांडलंय या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळेल. एका क्षणाला आपण पाहिलं होतं रामबाग संघाचे विकेट एकामागोमाग एक जात होते. त्यानंतर आपण पाहिलं काय जबरदस्त पॉवरफुल बॅटिंग केली आणि त्याच बॅटिंगच्या जोरावरती 74 धावा 74 धावा या फलकावरती पाहायला मिळाल्या. 75 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. हॅलो, मैदान क्रमांक 1 वर सामना सुरू होतोय. पंच लवकरात लवकर सामने चालू करायचे आहेत कारण आपल्या एका दिवसामध्ये बरेच सामने खेळवायचे आहेत आणि दोन्ही संघांना विनंती आहे कोऑपरेशन करा, पटापट गेम चालू करा. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे किंवा सूचना आहे की जेवण हे 3 वाजेपर्यंतच उपलब्ध आहे. त्याच्यानंतर जेवण मिळणार नाही आहे. त्याच्यामुळे आपली कुपन घेऊन जायची आहेत आणि लवकरात लवकर भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. हॅलो, मैदान क्रमांक 1 वर थांबा सर. एक एक खेळाडू आपला राखीव खेळाडू इथे पाठवायचा आहे नावं सांगण्यासाठी. मैदान क्रमांक 1 वर समालोचन कक्षामध्ये मांडलई संघ. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहत आहे. वेदांत आणि चिन्मय अशी सलामीची जोडी दाखल झालेली आहे. षटक क्रमांक पहिलं सागर तयार होतात. पहिल्याच बॉलवरती अगदी खणखणीत फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे षटकार. इथे मात्र एक षटकार आला. त्यानंतर गॅप मध्ये खेळले. कव्हर पॉइंटच्या दिशेला चेंडू जातोय सीमा पार. चौकार 4. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. या प्रकारचा हा चेंडू होता आणि त्याच प्रकारे या चेंडूला खेळलेला आहे. या चौकाराच्या साहाय्याने आपण पाहताय तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 10. यावेळेला मात्र पंचांकडे हलकीशी अपील जरूर पाहायला मिळाली. विकेटकीपर बीट झाले. लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न तिथे होईल का?
परंतु 2च धावांवरती समाधान व्यक्त करावं लागतंय आणि या 2 धावांच्या तिसऱ्याचा देखील प्रयत्न आपण पाहताय. स्वेरफेकी तिथे पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा फलंदाजांनी उचलला. इथे आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे 3 धावांनी. धाव फलकावरती 13 धावा. DBN लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण थेट प्रक्षेपण पाहत आहात. जे श्रोते यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत वाडवळ प्रीमियर लीग 2025 मध्ये. आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. षटकातील चौथा बॉल. इथे मात्र बॅट चिकडा लागली की काय असं दृश्य जरूर पाहायला मिळालं होतं. अगदी चेंडू आपण पाहिलं तर अगदी योग्य प्रकारे हाताळलेला आहे. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. विकेट किपरच्या हातात चेंडू गेलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. 4 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे फलकावरती 13. या वेळेला आपण पाहिलं पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडूला खेळलेला आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. चौकार. 4 धावा. अगदी चांगला फटका यावेळेला आपण पाहिलं चिन्मयच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. सुरुवात अगदी दमदार पहिल्या षटकामध्ये वेदांतने केली. 1 चौकार 1 षटकार वेदांतच्या बॅटमधनं आला. स्ट्राईक रोटेट झाली. चिन्मयला संधी मिळाली आणि चिन्मयने अगदी चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला चौकाराच्या स्वरूपामध्ये. 17 धावा या फलकावरती झाल्यात. यावेळेला स्ट्रेट टू द बॉलर खेळलेला आहे. गोलंदाजाने अडवलं आणि इथे आपण पाहतो या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. स्ट्राईक रोटेशन झालं आणि त्या स्ट्राईक रोटेशनचं रूपांतरण मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या फटक्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. पहिलं षटक झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झाली. धाव फलकावरती 17. 54 चेंडू आता बाकी आहेत आणि धावा बनवायच्या आहेत 58. बघा जेव्हा मोठ्या टार्गेटचा पाठलाग करण्याकरता तुम्ही मैदानामध्ये उतरता त्यावेळेला एक क्लिअर माइंडसेट असतं की जास्तीत जास्त प्रमाणात धावा या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये याव्यात. आणि हे पहिलं षटक आपण पाहिलं पॉवर प्लेचं. फलंदाजांचा दमखम वार पलटवार या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. नवीन गोलंदाज आपण पाहताय सोहम आलेला आहे गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक झाले. 17 धावा फलकावरती झालेल्या आहेत. चला जास्त टाइम स्पेंड करू नका. पुन्हा एकदा विनंती आहे फिल्डिंग टीम. आपण पाहत आहात वाडवळ प्रीमियर लीग. अतिशय सुंदर हे वाखाणण्याजोगं आयोजन आणि नियोजन सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसी विरार यांच्या वतीने. इथे मात्र फटका तर चांगला आहे परंतु फसतोय की काय फिल्डर. चेंडू खाली. या वेळेला मात्र कुठली चुकी केली नाहीये. इथे लागतो पहिला धक्का. फर्स्ट विकेट डाऊन. जय हिंद दोस्तों, फिर से हिंदुस्तानी भाऊ आपके सेवा में और पाकिस्तान की थँक्यू. तिथे मात्र विकेट जाताना पाहायला मिळाली. नवीन फलंदाज नवीन बॅटर नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवर.
नवीन फलंदाज सानिध्य नव्यानं दाखल झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 17 मांडलई संघाची पाहायला मिळते. इथे मात्र बॅकफुटला गेले फलंदाज चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले. स्क्वेअर ऑफ द विकेट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. फिल्डर मात्र आपण पाहिलं तर चेंडूपर्यंत गेले. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं. 1 रन कंप्लीट होताना पाहायला मिळाली आणि या एका धावेने आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे फलकावरती 18. इथे आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले. कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. एक धाव घेतले. फंबलिंग तिथे पाहायला मिळालं आणि त्याचाच फायदा या दोन्ही फलंदाजांनी उचललाय. बघा धावफलक हलता ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं असतं आणि तेच यावेळेला मात्र पाहायला मिळालंय. या 2 धावांनी आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धावफलकावरती 20. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ग्राउंड नंबर 2 वरती देखील सामन्याला सुरुवात करायची आहे. ग्राउंड नंबर 2 वर बोर्डी संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपल्याला आधीच 1 तास उशीर आहे आणि भरपूर सामने खेळवायचे आहेत अजून. बोर्डी संघ यावेळेला मात्र चांगला फटका खेळलेला आहे. गॅपमध्ये चेंडू जातोय अगदी वेगाने. फिल्डर चेस करतायत परंतु चेस कंप्लीट होणार नाही. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. 4 धावा. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतायत सायकलपटू सन्माननीय आदरणीय श्री सचिनजी कवडी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं वाडवळ प्रीमियर लीग 2025 मध्ये करूया आपण हार्दिक स्वागत. काय अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला. चौकाराची मोहर तिथे चिन्मयनं उमटवली आणि या 4 धावांनी धावसंख्या झाली आहे फलकावर 24. मी उत्कर्ष वर्धक यांना विनंती करतोय त्यांनी यांचं स्वागत करायचं आहे. सन्मान चिन्ह द्यायचं आहे. नवीन फलंदाज अन्वय नव्यानं दाखल झालेला आहे. 2 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय धावफलकावरती 24 झाली आहे. 1.5 षटकांचा खेळ झाला आहे. आता आपण पाहिलं तर मांडलाई संघानं जी दिमाखामध्ये दणक्यामध्ये सुरुवात केली त्याला मात्र अंकुश लावण्याचं काम गोलंदाज आपण पाहताय सोहमच्या माध्यमातून लावला गेलेला आहे. अंकुश 7 धावा या षटकात जरूर त्यानं मोजल्यात. याही वेळेला मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न. अगदी चांगला चेंडू बॅटची कडा लागली आहे. कीपरच्या हातामध्ये झेल सोपवून आपण पाहताय लागोपाठ 2 बॉलवरती 2 विकेट मिळवलेले आहेत. सुंदर गोलंदाजी अप्रतिम. सोहम 7 धावा मोजल्या. 3 विकेट त्यानं प्राप्त केलेल्या आहेत. थँक्यू टूजे. ग्राउंड क्रमांक 2 वर पुढील होणारा सामना SK विरार बी वर्सेस चिंचणी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी रंगमंचाशी संपर्क साधायचा आहे. चिंचणी संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे.
अतिशय धन्यवाद. सोहमने मात्र पलटवार केलेला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. काय सुंदर गोलंदाजी टाकली, 3 विकेट मिळवल्या आणि ज्या विकेटची आवश्यकता होती रामबाग या संघाला आणि कमबॅक करण्याकरता आम्ही देखील जाणलं जातो आणि ते सोहमने मात्र त्याच्या गोलंदाजीतनं दाखवलं. 3 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 24. नवीन गोलंदाज आपण पाहिलं तर हिमांशू आता येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र हिमांशूला देखील किमया साध्य करावी लागेल आणि ती किमया साध्य केली जाईल का नाही देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. ग्राउंड क्रमांक 2 वर अंपायर आपण थोडी घाई करायची आहे. सफाळा संघ वाईट चेंडू इथे पाहायला मिळतोय आणि या वाईटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे मांडलई या संघाची. धावफलकावरती 25, 48 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 50 धावांचं लक्ष गाठायचं आहे. अतिशय सुंदर असं ही क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. सोमवंशी क्षेत्रीय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित वाडवळ प्रीमियर लीग वर्ष 12. पुन्हा एकदा त्याच चेंडूची उत्क्रांती पाहायला मिळाली. लागोपाठ 2 चेंडू सलगपणे आपण पाहिले तर वाईट आणि वाईटच्या माध्यमातून धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 26. ते मात्र थोडा खाली राहिलेला चेंडू परंतु याही वेळेला बराच बाहेर जाताना चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज मात्र निराश आहेत कारण की सातत्यानं आपण पाहिलं तर तिन्हीच्या तिन्ही चेंडू हे वाईटच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. चिंचणी संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. टॉस करून घ्यायचा आहे आपला. नेक्स्ट मॅच आपली आहे. विरार संघाचा कर्णधार आलेला आहे. धावसंख्या आपण पाहिलीत तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 27. आता मात्र गोलंदाजाला सूर गवसलेला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. सतत 3 चेंडू वाईट आणि त्यानंतर हा चौथा चेंडू योग्य प्रकारे हाताळला हिमांशूने. षटकातील दुसरा बॉल हिमांशू घेऊन तयार. यावेळेला मात्र बॅटची कडा लागली आहे. अगदी चांगल्या प्रकारे दिशा दिली आहे. ज्या वेगाने हा चेंडू टाकला त्या वेगाचा वापर केला. फिल्डरचं देखील कौतुक करायला हवं. चांगल्या प्रकारे ॲथलेटिझम फिल्डरकडनं पाहायला मिळालं. चांगला स्टॉप पायाच्या सहाय्याने तिथे पाहायला मिळालाय आणि 1 रन अर्जित केली गेली. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या मांडलई संघाची झाली आहे धावफलकावरती 28. दोन चेंडू झालेले आहेत. षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा हिमांशू. तर यार अगदी चांगला फटका फसतोय की काय. फिल्डर तिथे होते, चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत. अगदी सरळ आपण पाहिलं तर चेंडू गेलाय आणि जिथपर्यंत फील्ड होईल थ्रो येईल आणि तिथपर्यंत 2 धावा या चांगल्या प्रकारे परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलीत तर धावसंख्या आता झालेली आहे धावफलकावरती 30. चिंचणी संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. टॉस करून घ्यायचा आहे. यावेळेला आपण पाहिलं पुन्हा एकदा वाईट बॉल. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होताना दिसत नाहीये हिमांशूच्या माध्यमातून. सातत्यानं वाईट आणि वाईट पाहायला मिळतात. 4 एक्स्ट्रा चेंडू आतापर्यंत हाताळलेत. कारण की म्हणतात की बॅटने धावा आल्या तर चालतील परंतु एक्स्ट्राच नको. परंतु एक्स्ट्रांचा भडीमार या षटकामध्ये पाहायला मिळालाय. 31 धावा या फलकावरती आतापर्यंत झालेल्या आहेत. 45 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे. हॅलो, जेवणाची कोपलं घेऊन जायचे.
भोजनाची व्यवस्था समाज मंदिर ट्रस्टच्या बिल्डिंगमध्ये वरती टेरेसवर करण्यात आलेली आहे. सगळ्या कर्णधारांना विनंती आहे आपली भोजनाची कुपनं इथे समालोचन कक्षाकडून घेऊन जायची आहेत. 4 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या आपण पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 31. अगदी चांगली सुरुवात फलंदाजांनी जरूर केली आहे, परंतु गोलंदाजांचं देखील कौतुक तितकंच करावं लागेल रामबागच्या. याही वेळेला वाईट बॉल पाहायला मिळालाय आणि या वाईटच्या माध्यमातून आपण पाहताय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 3 गडी बाद 32. अजून सूर काही गवसत नाहीये हिमांशूला या षटकामध्ये. यावेळेला चांगला बॉल सावध पवित्रा या ठिकाणी मात्र अंगीकृत केला फलंदाजांना. लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडूला खेळून काढलाय. फिल्डर मात्र थर्डमॅनवरनं वेगाने येत आहेत, चेंडूला अडवत आहेत. 1 रन कंप्लीट होते आणि या एका धावेने धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 33. यावेळेला मात्र बॅटची मोठी कळा लागली होती. विकेट किपरनं चुकी केली आणि त्या चुकीचं रूपांतरण झालं चौकारामध्ये. अगदी चांगला फटका आणि या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे मांडलेल्या संघाची 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37. गोरी गोरी पोर माझ्या मनानं भरली हार्टबीट वाढवते ही चक्री नखऱ्याची पोर माझे खजानो तरली उदावणी झालं तिच्या डोपावरी गोरी गोरी पोर माझ्या मनानं भरली हार्टबीट वाढवते ही चक्री नखऱ्याची पोर माझे खजानो तरली उदावणी झालं तिच्या डोपावरी माझ्या प्रेमानं खोटपणा नाही गो माझ्या प्रेमानं खोटपणा नाही गो माझे काळजाचा तुकडा तू हाय गो माझी बायको सांगेल लगीन तू करशील काय माझी बायको अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला चौकाराच्या मदतीने. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 37. येणारे चेंडू आता बाकी आहेत 42 आणि 42 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. सार्थ आणि सानिध्य अशी जोडी आपण पाहतोय तर 99 उभारी घेताना दिसते. सार्थ आपण पाहिलं तर 3 वरती नाबाद आणि सानिध्य 6 वरती नाबाद. दोन्ही बॅटर चांगलं कॉन्ट्रीब्यूट करताना दिसतात आपल्या संघाकरता. एक चौकार सानिध्याच्या बॅटमधनं आलेला आहे. स्ट्रायकिंग एंडवरती सार्थ आहे. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर. सोहम आलेला आहे गोलंदाजी मार्कवरती. आताच झालेल्या टॉसमध्ये विरार बी संघ यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. चिंचणी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आव्हान गेलेलं आहे त्यांनी. अगदी चांगला बॉल सोहमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या अगोदरचं सोहमचं षटक आपण पाहिलं तर अतिशय सुंदर गोलंदाजी सोहमची पाहायला मिळाली. त्याचं ॲनालिसिस आपण पाहिलं. 7 धावा दिल्या, 3 विकेट त्यानं प्राप्त केल्या होत्या. या अगोदरचा चेंडू ऑन हॅट्रिक चेंडू होता, परंतु अगदी चांगला बॉल. आकुट टप्प्याचा बॉल चांगल्या प्रकारे खेळला आहे. पुल केलाय, चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार, 4 धावा. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. आकुट टप्प्याचा बॉल होता आणि फलंदाजांना आपला वेळ घेतला, चांगल्या प्रकारे टाइम केलं आणि ऑन साईडला या ठिकाणी आपण पाहिलं चेंडूला खेळलेला आहे. धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या 41 झाली आहे. 40 चेंडू आणि 34 ची आवश्यकता आहे.
इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. तितका चांगला बॉल सोहमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हे एक वैशिष्ट्य सोहमचं या सत्रामध्ये पाहायला मिळालं. फलंदाजाचा वार पाहायला मिळाला, त्यानंतर अगदी चांगल्या टप्प्यावरती पलटवार करण्याकरता मी जाणला जातो आणि तोच पलटवार डॉटच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. 41ला 3. इथे मात्र आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. फिल्डर तिथे आहेत, अगदी चांगला झेल टिपलेला आहे. विकेटचं झालंय पतन. चौथा धक्का लागतोय मांडलई या संघाला. नवीन फलंदाज अनिकेत नव्यानं दाखल होतोय. काय जबरदस्त गोलंदाजी रामबाग संघाने केली आहे आणि याच फायरी गोलंदाजीसाठी आम्ही ओळखले जातो आणि तीच फायरी गोलंदाजी अफलातून. सोहम हे नाव मात्र आजच्या दिवसामध्ये चर्चेत राहिलंय. क्लास गोलंदाजीचा नजराणा सोहमने केलाय. कर्णधारानं मला संघामध्ये का घेतलेला आहे तर चांगली गोलंदाजी करण्याकरता आणि ती क्षमता माझ्यामध्ये आहे आणि ती क्षमता सोहमनं मात्र अगदी परिपूर्ण जरूर नेली आहे. चार गडी बाद 41 अशी स्थिती पाहायला मिळते. 38 चेंडू बाकी आहेत आणि 38 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत अजूनही 34. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सोहम होईल तयार. गोलंदाजी मार्कवरती. अगदी चांगला बॉल. कुठल्या स्पॉटवरती पिच केलेला हा चेंडू होता, त्याला मात्र पाहिलं, ओळखलं आणि त्यानंतर अनिकेतने हळवारपणे या चेंडूला खेळलं. 1 रन कंप्लीट होते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलीत तर धावसंख्या होते फलकावरती 42. 37 चेंडू बाकी आहेत आणि 37 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. अगदी चांगला बॉल. थोडासा खाली राहिलेला चेंडू पाहायला मिळतोय. ही खेळपट्टी जी आहे ती मात्र वेळेप्रमाणे रंग बदलताना दिसत आहे. कधी फलंदाजाच्या प्रेमात तर कधी गोलंदाजांच्या आणि सध्या सोहमच्या तर खास करून आपण पाहिलं तर जास्तच प्रेमात आहे. काय चांगली गोलंदाजी सोहमने केली. 2 षटकं आपण ॲनालिसिस सोहमचं पाहिलं तर अगदी चांगल्या प्रकारची ही दोन्हीच्या दोन्ही षटकं सोहमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दोन षटकं 13 रन आणि 4 विकेट. का अप्रतिम गोलंदाजी सोहमची पाहायला मिळाली. इथे आपण पाहिलं 4 षटकं झालेली आहेत. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 43. अजून येणारे चेंडू 36 बाकी आहेत. 36 चेंडूंमध्ये 32 धावांची अजूनही मांडली संघाला आवश्यकता आहे. चार षटकं झालेले आहेत. 43 धावा फलकावरती झाल्यात. वेदांत नवीन गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. सलामीवीर म्हणून त्याची ओळख आहे आणि एक फिल्डर म्हणून देखील चांगला आहे. षटकातील पुढील बॉल अगदी चांगला चेंडू होता. बॅकफुटला गेले. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. 1 रन कंप्लीट होते आणि या एका धावेने आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे 44. 44 धावा फलकावरती झालेल्या आहेत. इथे जर आपण पाहिलं तर 35 चेंडू बाकी आहेत आणि धावा अजूनही बनवायच्या आहेत 31. यावेळेला हलक्या हाताने चेंडूला खेळलेला आहे. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला, मात्र विकेट किपरनं पुढे येऊन त्या चेंडूला उचललं. 1 रन कंप्लीट केली आणि या एका धावेने धावसंख्या 45 झालेली आहे.
इथून येणारा प्रत्येक बॉल दोन्ही संघांकरता खूप महत्त्वाचा आहे. मांडलाई संघाला धावांची आवश्यकता आहे तर रामबाग संघाला विकेटची. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल बॅकफुटला जाऊन फलंदाजांना अगदी सन्मानजनक या चेंडूला खेळलं. कुठल्याही प्रकारची धाव स्वीकारली गेली नाहीये. धाव संख्या आपण पाहत आहे तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 46. येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू 32 आहेत आणि 32 चेंडूमध्ये 29 धावा. अजूनही समान समान संधी आहे दोन्ही टीम्सना. यावेळेला मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटची वरची कडा लागलेली आहे. फिल्डर तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगली फेकी आणि तिथपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा या कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 48. या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर मांडलाई संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 48. येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू 30 बाकी आहेत आणि बनवायचे आहेत अजूनही 27. नवीन गोलंदाज रोहितला आणलं जात आहे गोलंदाजी मार्कवरती. 5 षटकं झालेली आहेत. 48 धावा फलकावरती झालेल्या आहेत. 30 चेंडू आणि 27 धावा अजूनही बनवायच्या आहेत. इथून मात्र किमया साध्य करावी लागेल. विकेट्स मिळवावे लागतील जर कमबॅक करायचं आहे रामबाग संघाला. इथे मात्र अगदी चांगला फटका स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळलेला आहे. फिल्डर तिथे आहेत. फॉर्मलिंग तिथे झालं. बॅकअप अगदी चांगलं फिल्डरचं पाहायला मिळते. एकच रन पाहायला मिळते आणि या एका धावेने आपण पाहिलात तर धावसंख्या झाली आहे मांडलाई संघाची 49. 29 चेंडू बाकी आहेत आणि 29 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत अजूनही 26. ते मात्र प्लेड ऑन केलं जरूर. अगदी विकेट किपर पुढे आले होते परंतु ही चिकी सिंगल तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेने आपण पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 50. दोन चेंडू या षटकातील झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे फलकावर 50. इथे मात्र यॉर्कर लेनचा वापर गोलंदाजाने केलेला आहे. इथे मात्र बॅकफुटला गेलेले आहेत. बॅटर चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलंय. एक रन यावेळेला मात्र आपण पाहिलं तर कंप्लीट केली आणि या एका धावेने धावसंख्या धाव फलकावरती 51 झाली आहे.
4 चेंडू झालेले आहेत, 51 धावा फलकावरती झाल्यात. चेंडू बाकी आहेत अजूनही 26 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर स्विंग मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाला आणि पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेमध्ये नेलेत. याचा अर्थ वाईटचा सिग्नल आणि या वाईटच्या माध्यमातून धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 52. ओहो, अगदी चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये हरकत तिथे जरूर चेंडूची पाहायला मिळाली. विकेट किपरच्या ग्लोव्हजमध्ये चेंडू गेलाय. धाव संख्या अजूनही आपण पाहताय फलकावरती 52 झाली आहे. अजून एक वाईट बॉल. एक्स्ट्रा रन ऍड ऑन होते आहे धाव फलकावरती. 53 धावा या फलकावरती झालेल्या आहेत. इथे मात्र एक्स्ट्रा ज्या आहेत येत आहेत त्या कुठेतरी अंकुश लावावा लागेल. चांगली गोलंदाजी रामबाग संघाला करावी लागेल. वॉट बॉल, अतिशय चांगला बॉल. आणि या डॉट बॉलने आपण पाहिलं तर झाली आहे षटकाची समाप्ती. सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे चेंडू बाकी आहे 24 आणि 24 चेंडूंमध्ये 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चोवीस चेंडू आणि जिंकण्याकरता 22 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज आपण पाहत आहे गोलंदाजी मार्क वरती. निलेश येतोय गोलंदाजी मार्कवर. इलेश गोलंदाजी मार्कवरती येतोय. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी मांडलाई संघाला 22 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पहिला बॉल डाऊन द लेग साइड चेंडू जाताना पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आलेत. वाईटचे संकेत पंचांकडून आलेले आहेत आणि या वाईटच्या माध्यमातून आपण पाहत आहे तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 55. 55 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी सरळ लॉफ्टेड स्ट्रोक होता. एक रन तिथे कंप्लीट होते आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहिलात तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 56. यावेळेला मात्र अगदी कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलेला आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय चौकार. 4 धावा.
अगदी चांगला फटका फुटवर्कचा वापर अगदी चांगला होता. हँड अँड आय कोऑर्डिनेशन देखील अगदी चांगलं होतं. यावेळेला आपण पाहिलं तर डाऊन द लेग साईड हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय आणि वाईटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावसंख्या आता होती आहे धाव फलकावरती 61-61. जिंकण्याकरता अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे मांडला या संघाला. इथून मात्र डॉट बॉल आणि विकेट खूप महत्त्वाच्या आहेत रामबाग संघाला. इथे मात्र अगदी चांगला बॉल पायावरती लागला. पंचांकडे मात्र अपील केली परंतु पंचांनी ती अपील फेटाळली कारण की हाईट फॅक्टर त्यांनी दाखवला की चेंडू उंच होता त्याचा इम्पॅक्ट मिडल स्टंपवरती कुठलाही नाही आहे. याही वेळेला आपण पाहिलं तर व्हाईट बॉलच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावसंख्या आता होती आहे धाव फलकावरती 62-62. क्रॉस बॅटनी यावेळेला मात्र चेंडूला खेळलेला आहे. दिशा देण्याचं काम केलं आहे. मिड विकेटच्या रिझनला चेंडू जातोय. 1 रन कंप्लीट होते आणि या एका धावेने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 63 धावा. अगदी रिलॅक्स माइंडने दोन्ही बॅटर सद्यस्थितीला आपण पाहत आहे खेळताना दिसतात. बघा चांगले चेंडू येत आहेत आणि त्या चांगल्या चेंडूंचा सन्मान कसा करावा आणि सन्मानजनक कसं खेळावं हे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 64 धावा फलकावरती झालेल्या आहेत. पुन्हा एकदा खराब चेंडू. या एक्स्ट्रा चेंडू खूप मोठे आलेले आहेत या सत्रामध्ये आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर लक्ष्याच्या जवळपास पोहोचत असताना आपण पाहिलं तर मांडलाई हा संघ दिसतोय. धावसंख्या सद्यस्थितीला आपण पाहताय फलकावरती 65. दहा धावांची आवश्यकता मांडलाई संघाला अजूनही आहे आणि या डॉटने झाली आहे षटकाची समाप्ती. सात षटकांचा खेळ झालेला आहे. 7 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 65. 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. देख तुनी बायको कशी नाची राणी कशी कोदी राणी कशी डोली राणी. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज आपण पाहताय रोहित येतोय गोलंदाजी मार्क वरती. 18 बॉल आणि 10 ची आवश्यकता. इथे मात्र सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून काढलेला आहे. ऑफ साईडला 1 रन कंप्लीट गेलेली आहे आणि या एका धावेने आपण पाहिलात तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 66.
इथून जर पाहिलं तर कंबर कसावी लागेल, सातत्यपूर्ण विकेट्स तुम्हाला मिळवावे लागतील, कारण की जिंकण्याकरता अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. अगदी चांगली गोलंदाजी सध्या तरी होते आहे, परंतु विकेट्स हा फॅक्टर खूप महत्त्वाचा. अगदी चांगल्या प्रकारे लेगलांसचा फटका तिथे पाहायला मिळाला आहे. चेंडू जातोय ऑन साईडला, फिल्डर तिथे आहे, स्क्वेअर लेगला 1 रन कंप्लीट होते आहे. आणि या एका धावेने आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 67 धावा. यावेळेला मात्र अगदी चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. चेंडू जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेला, चौकार, 4 धावा. देख तुनी बायको कशी नाची राणी कशी देख तुनी बायको कशी नाची राणी कशी गोरी राणी कशी धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या धाव फलकावरती 71 झाली आहे. जिंकण्याकरता अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. येणारे उर्वरित चेंडू आहेत 12 चेंडू आणि 4 धावांची मांडई संघाला आवश्यकता आहे. काय जबरदस्त क्रिकेट मांडई संघानं खेळलंय, परंतु एक्स्ट्राज जर आपण पाहिलं तर एक्स्ट्राज या सत्रामध्ये भरपूर एक्स्ट्राज पाहायला मिळाल्या. तर एक्स्ट्राज या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 12 चेंडू हे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आल्यात. 12 धावा एक्स्ट्राच्या माध्यमातून आल्या आणि त्या एक्स्ट्राज जर टाळल्या असत्या तर कदाचित अजूनही सामना जरूर शेवटच्या षटकापर्यंत पाहायला मिळाला असता. परंतु जर आणि तर यांना आपण कुठेही क्रिकेटमध्ये थारा देत नाही. आणि इथे आपण पाहिलं तर 11 चेंडू आता बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता 4 धावांची आवश्यकता आहे. अगदी चांगला फटका तिथे पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे आहेत आणि शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळाला आहे. चांगली फेकी, 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीत. आणि या 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या आता आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 73. जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. या पुढील मैदानावर होणारा सामना मैदान क्रमांक 1 वर होणारा सामना वेडी अगेन्स्ट माकोंडसार. दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. मॅच संपल्यानंतर त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जिंकण्याकरता 2 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळलेला आहे आणि इथे येते विजयी धाव, चौकार. इथे मात्र विजय आपण पाहिलं तर साकारला गेलाय मांडलई या संघाने. मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे चिन्मय वर्तक. का प्रतिम परफॉर्मन्स चिन्मयने केला. 3 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळाला. 12 रन दिले आणि 2 षटकं त्यानं हाताळली. हे त्याचं ॲनालिसिस आपण पाहिलं आणि त्याच कामगिरीच्या जोरावरती ठरलाय मॅन ऑफ द मॅच चिन्मय वर्तक.